मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल फॅन्टॅसी क्रिकेट मराठीमध्ये. तो IPL ची पुढची जी मॅच होणार आहे ती होणार आहे मुंबई इंडियन्स वर्सेस सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये. आणि यांच्यामधील हा दुसरा मुकाबला आहे IPL मधला. तुम्हाला माहितीच आहे की गेल्या आठवड्यामध्ये मुंबई आणि SRH मध्ये मॅच झालेली होती आणि मुंबईने ती मॅच वानखेडे स्टेडियमवरती जिंकलेली होती SRHच्या विरुद्ध. स्वतः उद्या परत मुंबईला खेळायचं आहे हैदराबादच्या होम ग्राउंडवरती जाऊन. सो ही जी मॅच होणार आहे हैदराबादच्या होम ग्राउंडवरती, आणि हे जे होम ग्राउंड आहे हे हैदराबादच्या टीमसाठी हवं तसं एकदम परफेक्ट कंडिशन आहे. कारण की हे ग्राउंड एकदम खूप चांगला बॅटिंग फ्रेंडली पिच आहे आणि ह्याच्यावरती खूप मोठे मोठे रन्स होतात आणि मोठे मोठे रन्स हैदराबादच्या टीमने बनवलेले सुद्धा आहेत. तुम्हाला जर माहिती असेल तर काही दिवसांपूर्वी हैदराबादची मॅच झालेली पंजाबसोबत. पंजाबने 240+ टार्गेट दिलेलं होतं हैदराबादला, आणि हे टार्गेट हैदराबादने 19 ओव्हरमध्येच अचीव केलेलं होतं, ज्या गेममध्ये अभिषेक शर्माने 140+ रन्सची इनिंग खेळलेली होती. सो एवढा मोठा स्कोर या ग्राउंडवरती होतो. त्यासोबतच हैदराबादची या ग्राउंडवरती जी पहिली मॅच झालेली होती त्या मॅचमध्ये 280+ स्कोर हैदराबादने बनवलेला होता, ज्यात ईशान किशनने सेंचुरी मारलेली होती. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या अजून काही मॅचेस हैदराबादने ह्या ग्राउंडवरती खेळल्यात त्याच्यावरती थोडे 200पेक्षा कमी स्कोअरसुद्धा केलेले होते. याचं कारण म्हणजे हैदराबादची जी बॅटिंग लाईनअप आहे, टॉप 3 आहेत, ते फटाफट आऊट झालेले होते त्या मॅचमध्ये. सो मुंबईला जर उद्याची मॅच जिंकायची असेल तर एकदम सोपं आहे. हैदराबादचे टॉप 3 जे आहेत त्यांना फटाफट आऊट करा. तुमच्याकडे चांगले बॉलर्स आहेत, फटाफट आऊट करा. हैदराबादच्या विरुद्ध तुम्ही ही मॅच तिथेच जिंकू शकता. सो खूप चांगलं बॅटिंग फ्रेंडली पिच आहे. मुंबईकडेही खूप चांगले चांगले बॅट्समन आहेत. त्यानंतर आता आपण हेड टू हेड बघूया. हैदराबाद आणि मुंबईमध्ये टोटल 24 मॅचेस झाल्या. हैदराबादने जिंकल्या 10 मॅचेस, मुंबईने जिंकल्या ह्याच्यापैकी 14 मॅचेस. त्यानंतर आता आपण काही ग्राउंडचे स्टेट्स बघूया. टोटल मॅचेस या ग्राउंडवरती झाले आहेत 82. ॲव्हरेज स्कोर आहे 175. बॅटिंग पहिली करणारी टीम जिंकली 37 वेळा, बॅटिंग सेकंड करणारी टीम जिंकली आहे 43 वेळा. स्कोरिंग पॅटर्न 150पेक्षा कमी स्कोर 35 वेळा झाला आहे. 150 ते 169 13 वेळा झाला आहे. 170 ते 189 12 वेळा झाल्या, आणि 190हून अधिक स्कोर 21 वेळा झालेला आहे. बॉलरसाठी कशा प्रकारे हे ग्राउंड आहे. टोटल 82 मॅचेसमध्ये 467 विकेट पेसर्सला आणि फक्त 198 विकेट स्पिनर्सला भेटलेले आहेत. सो स्पिनरसाठी हे ग्राउंड अजिबात फेवरेबल नाही आहे. आता आपण दोन्ही टीम बघूया. मुंबई इंडियन्समध्ये कर्णधार हार्दिक पांड्या, रोहित शर्मा खूप चांगल्या फॉर्ममध्ये आलेले आहेत. रॅन रिकल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमराह, आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येतील अश्वानी कुमार. त्यानंतर हैदराबादची टीम पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, त्यानंतर ईशान किशन, नितीश रेड्डी, हेनरी क्लासन, अनिकेत वर्मा, ईशान मलिंगा, मोहम्मद शमी, जिशान अन्सारी आणि हर्षल पटेल. आणि इम्पॅक्ट पेअरमध्ये ज्याची गरज लागेल ते येऊ शकतात, जसं की जयदेव उनाडकत येऊ शकतात, अभिनव मनोर येऊ शकतात, किंवा गेल्या मॅचमध्ये राहुल चहर आलेले ते सुद्धा येऊ शकतात. आता आपण एक एक इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टेट्स जाणून घेऊया. सुरुवात करूया रोहित शर्मापासून, ज्यांचा फॉर्म परत आलेला आहे. गेल्या मॅचमध्ये 76 रनची नॉटआउट इनिंग्स ते खेळलेले आहेत. त्याच्या आधी 26, 18, 17, 13. SRHच्या विरुद्ध 26, 4, 26, 56, 28 या व्हेन्यूवरती 15 मॅचेसमध्ये 520 रन आलेले आहेत रोहित शर्माच्या बॅटमधनं. सो खूप चांगला ॲव्हरेज आहे. खूप फेवरेट ग्राउंड आहे रोहित शर्माचं. रॅन रिकल्टन रिसेंटमध्ये 24, 31, 41, 17, 10. SRHच्या विरुद्ध 31 या व्हेन्यूवरती अजून ते खेळलेले नाही आहेत, पण यांना सुद्धा हा व्हेन्यू, हे पिच खूप जास्त आवडेल, कारण की खूप हायली बॅटिंग फ्रेंडली पिच आहे. त्यानंतर सूर्यकुमार यादव गेल्या मॅचमध्ये 68 रन्स नॉट आऊट. त्यानंतर 26, 14, 28, 67. SRHच्या विरुद्ध 26, 102, 25, 7, 82 व्हेन्यूवरती 4 इनिंगमध्ये 57 रन आहेत फक्त. त्यानंतर तिलक वर्मा. तिलक वर्माचं हे होम ग्राउंड आहे. सो 21 रन, 59 रन, 56 रन, 25 रन, 39 रन. SRHच्या विरुद्ध 21, 37, 64, 37, 8 व्हेन्यूवरती 2 इनिंगमध्ये 100पेक्षाही अधिक रन आहेत. तिलक वर्माचे होम ग्राउंड आहे, पण तिलक वर्मा हे खूप खाली बॅटिंगला येतात, कारण की मुंबईची टॉप ऑर्डर जी आहे ती खूप हेवी आहे. रोहित शर्मा, रॅन रिकल्टन, सूर्यकुमार यादव, विल जॅक्स. सो समोरच्या टीमने जर कमी टार्गेट दिलं, 150, 160 टार्गेट दिलं, तर मुंबईचे टॉपचे 3-4 लोकच हे टार्गेट चेस करून टाकतात, आणि त्यामुळे तिलक वर्माला चान्स भेटत नाही. सो तिलक वर्मा जर मुंबईची पहिली बॅटिंग असेल तुमच्यासाठी फार जास्त उपयोगी असतील. त्यानंतर हार्दिक पांड्या. रिसेंटमध्ये गेल्या मॅचमध्ये बॅटिंग नाही आली, बॉलिंगमध्ये 0 विकेट. त्याच्या आधी 21 रन 1 विकेट, 2 रन 0 विकेट, 42 रन केले 2 विकेट घेतल्या, आणि 28 रन करून 5 विकेट घेतल्या. SRHच्या विरुद्ध 21 रन केले 1 विकेट घेतली. त्याच्या आधी 3 विकेट घेतले, त्याच्या आधी 1 विकेट गेली 21 रन घेतले, त्याच्या आधी 8 रन 10 रन.
या व्हेन्यूवरती 6 मॅचेसमध्ये 81 रनात आणि 1 विकेट घेतलेली आहे. त्यानंतर नमन धीर परत एकदा खूप चांगले प्लेयर आहेत, पण बॅटिंग खूप खाली येते. रिसेंटमध्ये 0, 38, 11, 46, 18. SRHच्या विरुद्ध 0, 0, 30. व्हेन्यूमध्ये एक इनिंगमध्ये 30 रन आहेत. विल जॅक्स रिसेंटमध्ये जी हैदराबाद आणि मुंबई ह्याच्यात गेल्या वेळीची मॅच झालेली होती गेल्या आठवड्यामध्ये, त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होती विल जॅक्स. कारण की बॉलिंगमध्ये 2 विकेट त्यांनी घेतलेल्या होत्या बॉलिंग करून, आणि बॅटिंगमध्ये 36 रन बनवलेले होते. तेव्हा ते 1 डाऊन आलेले होते. त्याच्या आधी 1 रन, 22 रन, 5 रन. SRHच्या विरुद्ध सेम पारी. त्याच्या आधी 6 रन केले, 1 विकेट पण घेतली, त्याचे 9 रन. व्हेन्यूवरती एक इनिंगमध्ये 6 रन आणि 1 विकेट आहे त्यांच्या नावावरती. आता SRHच्या टीममध्ये टॉपचे 3 जे आहेत ते लेफ्टीच आहेत, ज्यात ईशान किशन, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड. सो ह्या तिघांच्याही समोर उद्या विल जॅक्स बॉलिंग करू शकतात आणि बॉलिंग नक्कीच करतील. गेल्या मॅचला आपण बघितलं, बॉलिंग केली होती, 2 विकेट घेतलेल्या होत्या. उद्याच्याही मॅचला विल जॅक्स नक्की बॉलिंग करतील. एक 1 ते 3 ओव्हर तर नक्कीच करतील. मिचेल सँटनर रिसेंटमध्ये 1-0-2-0-0. SRHच्या विरुद्ध 0-1. व्हेन्यूमध्ये अजूनही खेळलेले नाही आहेत, खेळायला भेटलेले नाही आहे. दीपक चहर 1 विकेट 0 विकेट, 1 विकेट 0 विकेट 0 विकेट. SRHच्या विरुद्ध गेल्या 5 मॅचमध्ये फक्त 1 विकेट आहे. या व्हेन्यूवरती 4 इनिंगमध्ये 8 विकेट आहे. ट्रेंट बोल्ट 0-1-0-2-1. SRHच्या विरुद्ध 1-3-0-2-2. व्हेन्यूवरती 5 मॅचेसमध्ये फक्त 3 विकेट ह्यांच्या खात्यात आहेत. त्यानंतर करण शर्मा नाही खेळणार उद्या. जसप्रीत बुमराह बॉलिंगमध्ये 2-1-1-0-2. SRHच्या विरुद्ध 1-1-0-1-1. व्हेन्यूवरती 8 मॅचेसमध्ये 8 इनिंग्स 8 विकेट्स यांच्याकडे आहेत. त्यानंतर आपण हैदराबादची टीम बघूया. होम टीम अभिषेक शर्मा 40, 141, 18-2-2. मुंबईच्या विरुद्ध गेल्या मॅचमध्ये 40, 11, 63, 1-9. व्हेन्यूवरती 18 इनिंग्स 513 रन आणि 2 विकेट घेतले. ट्रॅव्हिस हेड रिसेंटमध्ये 28, 66, 8, 4, 22. मुंबईच्या विरुद्ध 28, 48, 62, 12, 37. व्हेन्यूवरती 11 इनिंगमध्ये 459 रन. ईशान किशन पहिल्या मॅचमध्ये सेंचुरी मारल्यानंतर टोटली फ्लॉप, सिंगल डिजिट स्कोर सर्व. मुंबईच्या विरुद्ध 2 रन गेल्या मॅचमध्ये 48-11. व्हेन्यूवरती 9 इनिंगमध्ये 253 रन. नितीश कुमार रेड्डी रिसेंटमध्ये 19-31, 19-0-34. MIच्या विरुद्ध 19-20. व्हेन्यूमध्ये 7 इनिंग्स 233 रन. त्यानंतर हेनरी क्लासन मुंबईच्या विरुद्ध जेव्हा मॅच असेल, हेनरी क्लासन तुमच्या टीममध्ये मस्ट पीक आहेत. 37, 21, 27, 33, 32. मुंबईच्या विरुद्ध 37, 2, 80, 18, 36. व्हेन्यूमध्ये 14 इनिंग 543 रन, 54चा ॲव्हरेज. त्यानंतर अनिकेत वर्मा रिसेंटमध्ये 18, 18, 6, 74, 36. मुंबईच्या विरुद्ध 18. व्हेन्यूमध्ये 3 मॅचमध्ये 61 रन्स. पॅट कमिन्स मुंबईच्या विरुद्ध जेव्हा जेव्हा मॅच असते, परत एकदा 2 इम्पॉर्टंट प्लेयर पॅट कमिन्स आणि हर्षल पटेल हे तुमच्या टीममध्ये हवेतच. रिसेंटमध्ये 8 रन केले, 3 विकेट घेतल्या, आणि ही मुंबई विरुद्धचीच खेळी आहे. 8 रन 3 विकेट. त्यानंतर 0 विकेट, 22 रन केले बॅटने, 1 विकेट घेतली. 14 रन केले, 1 विकेट घेतली, 0 विकेट. मुंबईच्या विरुद्ध बघा, मुंबईच्या विरुद्ध प्रत्येक मॅचमध्ये विकेट आहे. 3 विकेट, 1 विकेट, 2 विकेट, 3 विकेट, 2 विकेट, आणि प्लस बॅटिंगने रन पण बनवलेत. 8 रन, 35 रन. त्यानंतर 56 रन, हाफ सेंचुरी पण आहे त्यांच्या बॅटमधनं. पण तेव्हा ते कोलकातामधनं खेळत होते, जेव्हा ही हाफ सेंचुरी मारलेली होती त्यांनी तेव्हा. व्हेन्यूमध्ये 11 इनिंगमध्ये 71 रन केलेले आहेत बॅटने, 11 विकेट पण घेतले. हर्षल पटेल मुंबई विरुद्ध जेव्हा खेळतात, ऑलमोस्ट प्रत्येक मॅचमध्ये विकेट. 1-3-0-1-2. रिसेंट फॉर्म 1-4-1-0-1. इनिंगमध्ये व्हेन्यूमध्ये 8 इनिंगमध्ये 10 विकेट ह्यांच्या खात्यामध्ये आहेत. त्यानंतर ईशान मलिंगा नवीन बॉलर आहेत, पण चांगली बॉलिंग टाकतात. गेल्या मॅचमध्ये मुंबई विरुद्ध 2 विकेट घेतलेल्या होत्या. रिसेंटमध्ये 2-2-0-0-2. व्हेन्यूवरती 1 इनिंगमध्ये 2 विकेट आहे. मोहम्मद शमी आउट ऑफ फॉर्म आहेत, पण चांगले बॉलर आहेत. गेल्या 5 मॅचमध्ये फक्त 3 विकेट्स भेटल्यात. मुंबई विरुद्धच्या गेल्या 5 मॅचमध्ये फक्त 2 विकेट्स भेटल्यात. व्हेन्यूवरती 7 इनिंगमध्ये 8 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आहेत. त्यानंतर झिशान अन्सारी जाऊ दे खेळले, तर बॉलिंगमध्ये गेल्या 5 मॅचमध्ये 4 विकेट आहेत, एकाच मॅचमध्ये 3 भेटलेल्या. मुंबई विरुद्ध 0 विकेट, व्हेन्यूवरती 2 इनिंग्समध्ये 0 विकेट. सो आता आपण एवढी इंडिव्हिज्युअल प्लेअरचे स्टॅट्स जाणून घेतले. आता आपण काही मॅचअप्स बघूया, कोणत्या बॅट्समनला कोणत्या बॉलला त्रास येतात ते बघूया, आणि फॅन्टसी 11ची टीम बघूया. सो मॅचअप्समध्ये पहिलं नाव आहे रोहित शर्मा. मोहम्मद शमीने रोहित शर्माला 3दा आउट केलं आहे. पॅट कमिन्सने 4 वेळा आउट केलेलं आहे. लास्ट टाईम पण आउट केलं, म्हणजे 5 वेळा आउट केलं आहे. जयदेव उनाडकरने 1दा आउट केलं. हर्षल पटेलने सुद्धा 2दा आउट केलेलं आहे. त्यानंतर हार्दिक पांड्या मोहम्मद शमीने 3दा आउट केलं, उनाडकरने 2दा, आणि हर्षल पटेलने 3 वेळा आउट केलेलं आहे. ईशान किशन ट्रेंट बोल्टने 3दा आउट केलं, दीपक चहरने 1दा आणि मिचेल सँटनरने 1दा. अभिषेक शर्मा ट्रेंट बोल्टने 2दा, बुमराहने 2दा,
दीपक चरने दोनदा आणि हार्दिक पांड्याने एकदा. त्यानंतर आता आपण फॅन्टसी इलेव्हनची टीम बघूया. पण लक्षात घ्या मित्रांनो, ही माझी फायनल टीम नाही. फायनल टीम तुम्हाला टॉस नंतर टेलिग्राम चॅनलवरती भेटेल. त्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तिकडून टेलिग्राम जॉईन करा फ्री ऑफ कॉस्ट. तुम्हाला टॉस झाल्यानंतर माझी फायनल टीम, ज्या टीमने मी स्मॉल लीग खेळतो, ती तुम्हाला भेटेल. त्यामध्ये हेनरी क्लासन, रॅन रिकल्ट 2 विकेट किपर मी घेतले. तिथे ईशान किशनला मी इग्नोर केलं आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ट्रॅव्हिस हेड, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, अभिषेक शर्मा, पॅट कमिन्स, जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल, ही माझी टीम आहे. यामध्ये चेंज होऊ शकते, 1 ते 2 चेंजेस होऊ शकतात, जे मी तुम्हाला टॉस नंतर जेव्हा फायनल टीम देईन टेलिग्रामवरती तिथे भेटेल. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम नक्की जॉईन करा. मित्रांनो, हे सर्व ॲनालिसिस करायला, अशा प्रकारे तुमच्यासमोर प्रेझेंटेशन करायला भरपूर मेहनत लागते. त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा. थँक्यू. धन्यवाद.